नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कृषी जागरणमध्ये. तर आपण रोजच यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत आहोत. त्याच दरम्यान तर अजून एक यशस्वी महाराष्ट्राचे यशस्वी शेतकरी आपल्यासोबत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून हा पुरस्कार सोहळा चालू आहे. आणि या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील काय तर संपूर्ण देशभरातील अनेक शेतकरी इथे आलेले आहेत आणि त्यांच्या अनेक यशस्वी यशोगाथा ऐकण्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तोच एक छोटासा प्रयत्न हा देखील. तर बघूयात नेमकं आज कोणते शेतकरी आपल्यासोबत आले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण काय चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा नमस्कार सर, तुमचं कृषी जागरणमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. तर सर, सर्वात पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्हाला इथे आल्यानंतर कसं वाटतंय? हा पुरस्कार सोहळा पहिल्यांदा देशभरात असं काहीतरी शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातोय. सर्वात प्रथम मी माझी ओळख सांगतो. माझं नाव अजित गंगाराम घोलप, राहणार रोकडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. मी इथं जेव्हा आलो तेव्हा अनेक विविध राज्यातील प्रगतिशील शेतकरी आणि इथल्या मॅनेजमेंटचं शेतकऱ्यांबद्दलचं अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचं स्वागत हे पाहून खूप भारावून गेलो. त्याचप्रमाणे इथं नियोजन खूप छान पद्धतीने आहे. स्टॉलची मांडणी असेल आणि आतले सत्कार समारंभ, सर्व कार्यक्रमाचा फ्लो खूप छान आहे. हे एकंदरीत वातावरण आणि शेतकऱ्यांबद्दलचं जे आत्मीयता आणि संपूर्ण महाराष्ट्रातले अग्रेसिव्ह फार्मर इथं पाहून भारावून गेल्याची भावना आहे. निश्चितच सर, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्हाला इथं आल्यानंतर भारावून गेल्यासारखं वाटतंय. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. जेव्हा पण आपण एक यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण एक युवा यशस्वी शेतकरी म्हणून ओळखला जातो, तर तुम्हाला जेव्हा युवा यशस्वी उत्पादक शेतकरी म्हणून ओळखलं जातं तर तुम्हाला कसं वाटतं? निश्चितच आज महाराष्ट्राबद्दल आपण जर म्हटलं तर शेती किंवा महाराष्ट्रातील शेतकरी इतका काही त्याला ग्लॅमर नाही आहे. पण आम्ही एक 12वी नंतर किंवा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असं एक निश्चय केला होता की आपणच आपल्या कामातून शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची. माझं फेसबुक प्रोफाईल जर चेक केलं तर तुम्ही त्या संदर्भाच्या पोस्ट पण मिळतील. तर जसं नरेंद्र मोदी सरांनी डबल द फार्मर्स इन्कम, तसं आमचं पण विजन आहे की फार्मरला प्रतिष्ठा पण मिळवून द्यायची. तर युवा शेतकरी आणि शेतीत काम करताना शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचं सर्व पद्धतीचं नॉलेज आज लागतं. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमी पण माहिती पाहिजे, फिजिओलॉजी पिकाची माहिती पाहिजे, आपलं रिजनमध्ये कोणतं पीक चांगलं येईल, त्याला मार्केट कुठं चांगलं मिळेल, त्याच्या संदर्भातले सगळे कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे हे क्षेत्र खूप चॅलेंजिंग आहे. हुशार लोकांचंच हे क्षेत्र आहे. शेती जी मागे पडली तर त्याला कारणं पण तशीच आहेत की त्यामध्ये हुशार व्यक्तींचा इन्व्हॉल्वमेंट कमी राहिला आत्तापर्यंत. एक युवा शेतकरी म्हणून मी शेतीला कोणीही कमी समजू नये. आज माझं स्वतःचं उदाहरण सांगायचं ठरलं तर माझं एखाद्या क्लास 1 ऑफिसरला पण लाजवेल असे शेतीचे उत्पन्न आहेत. आणि खूप छान प्रकारे कुटुंबाच्या सोबत काम करून अनेक शास्त्रज्ञ असतील, अनेक कृषी विद्यालय असतील, यांच्या संपर्कात राहून आपल्याला योग्य निर्णय घेऊन योग्य पिकाची निवड करून दरवर्षी तोच फॉर्म्युला अप्लाय करता नवीन नवीन पिकं आपल्या क्षेत्रात यशस्वी करून अधिकचं आर्थिक उत्पादन घेता येतं. आणि तरुण असतानाच ह्या गोष्टी शक्य होतात. बरोबर सर, तुम्ही आत्ता सांगितलं आहे की तुम्ही एक टोमॅटो उत्पादक शेतकरी आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मग ते आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं मात्र आवश्यक आहे. तर सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. असं म्हटलं जातं की आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, मी अनेक मुलाखती घेतल्या त्या दरम्यान मी एक वाक्य ऐकलं आहे की पिकवता येतं पण विकता येत नाही. तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तर बरोबर आहे, पिकवता येतं पण विकता येत नाही. पण आज जर मार्केटचा सर्वे केला तर आपल्या ग्राहकाची पण टेस्ट चेंज होते. त्यांना समजा मी टोमॅटोत काम करतो तर टोमॅटोमध्ये कसं आहे की सुंदर लाल भडक रंग असलेला, भरीव गर असलेला, आकर्षक रंगाचा टोमॅटो खूप मॉलच्या किंवा मध्यस्थांना आपले विविध जे चेन आहेत, फूड चेन आहेत, त्यांना खूप डिमांड आहे. आणि आज त्यांच्या पुढं प्रश्न असा आहे की त्यांच्या चॉईसचं टोमॅटो आज शेतकरी पिकवत नाहीत. एकीकडे टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ असते, पण एकीकडे टोमॅटो ज्या फूड सप्लाय चेन आहेत त्यांना मिळत नाही. यामध्ये खूप मोठी संधी आहे.
आणि स्पेशली टोमॅटोमध्ये काम करताना अशा गोष्टी लक्षात आल्यात की टोमॅटो हे अँटीऑक्सिडंटने रिच असलेलं फ्रूट आहे. खूप चांगलं आर्थिक उत्पादन देणारं पीक आहे. तर पोटेन्शियल तर आहेच, पण जसं तुम्ही म्हणालात की विकता येत नाही, तर थोडंसं आपल्याला सोशल मीडियामध्ये सर्च करणं, फूड चेनच्या लिंक्स शोधणं, अशी एक्झिबिशन्स नॅशनल इंटरनॅशनल लेवलची एक्झिबिशन अटेंड करणं गरजेचं आहे. निश्चितच सर, तुम्ही आत्ता सांगितलं. खरंच जेव्हा आपण महाराष्ट्रातल्या एका युवा शेतकऱ्यांकडे बघतो ना, तेव्हा निश्चितच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला भेटतात. शेतकऱ्यांकडून आपण दुष्काळी परिस्थिती हारताना खूप बघितलेलं आहे, परंतु आपण कोणत्या पद्धतीचा वापर करून एक यशस्वी शेतकरी बनू शकतो हे सरांनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आहे. सर, मला असं विचारायचं आहे की तुम्ही टोमॅटोच्या शेतीच्या माध्यमातून कसं उत्पन्न घेता? एकंदरीत छोटीशी आयडिया आमच्या शेतकऱ्यांना द्या ना. टोमॅटोमध्ये पारंपरिक पद्धतीने जेव्हा शेती मी साधारण 2015-16ला पाहिलं, साधारण लोक सरीवरंबा करायचे, त्यावर लावून द्यायचे आणि नंतर मग जशी त्याला गरज लागेल तशी फवारणी वगैरे करायची. त्यामध्ये काही चेंज नव्हता आणि मी सतत 3-4 वर्ष ते पाहत होतो. यामध्ये कुठेतरी चेंज होणं गरजेचं आहे. 2016ला व्हाईट फ्लायचा महाराष्ट्रामध्ये खूप मोठा अटॅक झाला. त्यानंतर टोमॅटो पीक बंद होईल अशी एक परिस्थिती आली. त्यामध्ये रेट पण मिळून गेले. हीच संधी मी बघून त्यावर काय करता येईल म्हणून मग त्यावर सोल्युशन सापडलं की व्हाईट मल्चिंग पेपरचा जर वापर आपण त्या पिकासाठी केला तर पाण्याची बचत होते, रूट झोनचा चांगला विकास झाल्यामुळं झाडाची ओव्हरऑल ग्रोथ चांगली मिळते. मल्चिंग पेपर वापरल्यामुळं व्हाईट फ्लाय जे सकिंग पेस्ट आहे किंवा रस शोषक कीड आहे, व्हाईट रंगाच्या मल्चिंग पेपरच्या रिफ्लेक्शनमुळं ते किडीचा पण बंदोबस्त होतो आणि पूर्ण क्रॉप पॅटर्नमध्ये 15-16 हजाराच्या खर्चाची बचत होऊन ॲडिशनल उत्पन्न मिळतं, जास्तीचं उत्पन्न मिळतं. त्या मिळालेल्या उत्पन्नाला एक विशिष्ट क्वालिटी असते आणि असे मल्चिंग केलेले प्लॉट आणखी 15-20 दिवस जास्त चालतात. हे लक्षात आल्यानंतर संदर्भातले त्या रिगार्डिंग आम्ही मल्चिंग पेपरच्या मीटिंग घेतल्या. आमचं काही फार्मर प्रोड्युसर ग्रुप पण आहे, कंपनी पण आहे आणि बचत गट पण आहे. तर त्यामध्ये मीटिंग घेतल्यानंतर आम्हाला त्यातले काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी कळाल्या. आणखी मल्चिंग पेपर करणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून एक यशस्वीपणे पुढचे आज ताग आहेत. आपण टोमॅटोमध्ये गरजेनुसारचे बदल करत चाललो. आज म्हणजे सांगायला आनंद होतो की जिथं ऊसाचं उत्पादन एकरी 40-45-50 टनाच्या पुढं नाही, तर तिथं आमचा ग्रुप किंवा मी स्वतः मागचे 4 ते 5 वर्ष सलग 100 टन प्लस उत्पादन आम्ही टोमॅटोत घेतो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोणतेही हानिकारक पेस्टिसाईड आपण वापरत नाही. जैविक इनपुट वापरतो. मॅटरायझम, बिवेरिया, व्हर्सिटिलियमला या बुरशा काही चांगले बॅक्टेरिया वापरून, सुडोबॅसिलस सारखे बॅक्टेरिया वापरून बुरशीजन्य रोग कंट्रोल करतो. कोणतेही हार्मफुल पेस्टिसाईड इन्सेक्टिसाईड पण यूज करत नाही. तर सर, एकंदरीत किती शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता 23 एकर क्षेत्र आहे माझं स्वतःच. तर 23 एकरमध्ये संपूर्ण शेतात तुम्ही कोणते पिके घेतात? आत्ता सीझननुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कांद्याचं पीक असतं. त्यानंतर टोमॅटोची परिसरामध्ये लागवड कशी आहे, त्याला डिमांड कसं राहील त्यानुसार स्वीटकॉर्न, टोमॅटो आणि त्यानंतरच्या पुढच्या पिरियडमध्ये म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये हिरवळीची पिकं असं क्रॉप पॅटर्न असतं. निश्चितच सर, तुम्ही खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर, शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला की महाराष्ट्रातली परिस्थिती सध्या आपल्याला माहिती आहे, किती दुष्काळजन्य परिस्थिती आहे. कुठे पावसाचं प्रमाण जास्त, कुठे अवकाळीचा फटका बसतोय, तर कुठे कमी प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे शेतकरी फार मात्र हतबल झाला आहे आणि आत्ता आलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्याग्रस्त राज्य म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं. तर त्यात जास्त करून शेतकऱ्यांचंच प्रमाण आहे असं म्हटलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं सर, म्हणजे एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना, आता तुम्ही एक यशस्वी उत्पादक शेतकरी आहात, तर तुम्ही शेतकऱ्यांना या संदर्भात काय सल्ला देताल की शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता परिस्थितीवर मात कशी करावी आणि आपल्या शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न कसं मिळवावं? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीला अनुसरून आहे. काय मॅडम, याच्यामध्ये जे भौगोलिक परिस्थिती जी बदलली आहे, म्हणजे वातावरण जे बदलले, त्यामध्ये जुने जे क्रॉप पॅटर्न होते जे यशस्वी होते, काही ना काही शेतकऱ्यांना त्यामधून आर्थिक उत्पादन होत होतं, ते आज राहिलेलं नाही. प्लस अचानक पाऊस पडणं, गारपीट, यामध्ये हाती असलेलं पण पीक हातातून जातं. यामध्ये आणि आणखी सर्वात महत्त्वाचं जे खर्चिक गोष्टी आहेत,
यामध्ये जे शेतकरी इनपुट्स वापरतो आहे म्हणजे कीटकनाशकं, बुरशीनाशकं, खतं, याचा मागील 15 वर्षांचा जर अभ्यास घेतला तर खूप याच्यामध्ये प्रचंड रेट वाढलेले आहेत त्याची आणि शेतकरी त्यावरच अवलंबून राहतो. प्रत्येक शेतकऱ्याची मानसिकता अशी आहे की आज हे कीटकनाशक वापरलं नाही तर समजा टोमॅटोचं मी उदाहरण देतो. टोमॅटोमध्ये एक नामांकित कंपनीचं एक औषध आहे, ते वापरल्याशिवाय टोमॅटोच येणार नाही असं कन्सर्न असतो. पण आम्ही मागील 5 वर्ष त्या औषधाचं नाव पण घेतलं नाही, वापरलं पण नाही, तरी पण टोमॅटो काय आला म्हणजे चांगलाच येतो. एक मिसकन्सेप्शन प्रत्येक शेतकऱ्याची किंवा अनेकांची अशी असते की ते वापरलंच पाहिजे, त्यामुळे खर्च वाढून जातो. आज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिकता, की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जर ठेवला, पॉझिटिव्ह ॲपिरन्स जर ठेवला शेतीमध्ये, तर आज ही वाईट वेळ आहे तर भविष्यात जाऊन ही काही राहणार नाही, चांगलंच होईल. हा सकारात्मक दृष्टिकोन पण आणणं गरजेचं आहे. शेती अडचणीत येण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक कारण असं सांगता येईल की पूर्वीच्या काळी संपूर्ण कुटुंब एकत्र असायचं, त्यामध्ये प्रत्येकाचा हातभार लागायचा. आता कुटुंब विभक्त झाली, 2 माणसं 3 माणसं आणि शेती मोठी, त्यामध्ये सगळं मजुरीने काम करून घेणं येतं. लेबरवर जास्त खर्च होतो, जितका भांडवलावर होतो तितका लेबरवर होतो. त्यामुळे ह्या अनेक गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन, शेतीतल्या निविष्ठा अभ्यासपूर्वक, जाती अभ्यासपूर्वक, वातावरणाचा अभ्यास करून पिकांची निवड, बाजारपेठांचा अभ्यास, या सर्व गोष्टी इंटिग्रेटेडली केल्या तर यश नक्की मिळेल. जोपर्यंत मनुष्य किंवा मानवजात खायचं बंद करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मरण नाही. सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आहे की जोपर्यंत मनुष्य खायचं बंद करत नाही तोपर्यंत शेती बंद करत नाही. आणि एकंदरीत आपण असं म्हणतो की आपलं जे काही दैनंदिन जीवन चालू आहे ते शेतकऱ्यांवरच चालू आहे असंच म्हणावं लागेल. तर हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नाही तर तुम्ही संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी अगदी प्रेरणादायी आहात सर. तर तुमचं इथे आल्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुम्ही या पुरस्कारासाठी पात्र झालं त्यासाठी देखील तुमचं मनापासून अभिनंदन. सरांनी आपल्याला एक खूप छान सल्ला दिला आहे. निश्चितच प्रेक्षकांना तुम्ही देखील तो लक्षात ठेवताल की सरांनी सांगितलं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे शेतकरी हतबल होत नव्हता आणि आता विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे कुठेतरी घरात काम करायला, शेतीत काम करायला माणसं कमी पडतात आणि त्यासोबत आपलं कुटुंबही ढासळत चाललं आहे. त्यामुळे निश्चितच फक्त शेती रिलेटेडच नाही तर कुटुंबा रिलेटेड देखील आपला फायदा आपण निश्चितच या माध्यमातून केला पाहिजे. तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तसंच तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्कीच सरांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.